और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। हे माझे हात आहे प्रभूचे हात, माझे तन मंदिर प्रभूचे, माझे डोळे आंधळे होणार नाही, मी कधी नाही पडू शकत। हे माझे हात आहे प्रभूचे हात, माझे तन मंदिर प्रभूचे, माझे डोळे आंधळे होणार नाही, मी कधी नाही पडू शकत। विश्व माझे मिळवले, माझे हात आशिषे, माझे हात आशिषे, माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। हे माझे हात आहे प्रभूचे हात, माझे तन मंदिर प्रभूचे, माझे डोळे आंधळे होणार नाही, मी कधी नाही पडू शकत। माझे हात आहे प्रभूचे हात, माझे तन मंदिर प्रभूचे, माझे डोळे आंधळे होणार नाही, मी कधी नाही पडू शकत। माझे हात आशिषे, माझे हात आशिषे, माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही आशिषे। माझे हात आशिषे, माझे पाय आशिषे, माझे डोकं आशिषे, सर्व काही 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 आशिषे। हालेलुया, प्रेज लॉर्ड। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये क्राइस्ट एम्बेसी भारतातर्फे। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। ही वेळ आहे प्रार्थनेची। आपण जिथे कुठे आहात तिथे आपण उभे राहू शकता, आपले हात उंचवू शकता आणि आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत। आपण परमेश्वराचा धन्यवाद देणार आहोत आणि परमेश्वराला आपण परमेश्वराची स्तुती करणार आहे। त्याच्या नावाला आपण धन्यवाद करणार आहोत। तर आपण प्रार्थना करू शकतो। ओ रे बांदो गोरी बाहसी गाला हा तेरा बोंद गेरा हसी करा बांदो ओ रोजो दे गेरा गादी गादारा बांदा बासी खाला बांदो ओ सीरो गो दे गेरा बांदा गादी रा बहागी रा बांदो ओ
ओरी बाबांदो बोसे गिरा गादा राबांदा गारी अजीरा हातो रोबोंदे. प्रार्थना करा येशूच्या नावात. ओ झेरो बोंदे गिला हाता काती राबांदो ओरी असिंता काता राबांदो. हा नवीन वर्ष आपल्याला तयारीचा वर्ष हा वर्ष जे आहे नवीन वर्ष तो तयारीचा वर्ष आहे. धन्यवाद करा या वर्षासाठी. तयार व्हा, आपल्या आत्म्याला तयार करा. ओ जिंदगी राबांदो बोरी बाजी गारा बांदो ओ सेखे राकाता ही बातो रोबोरे बोजा गारी राहांदो बोजीला दगारा बांदे ओरी गादा गादा राबाजी गादा राबांदो ओरी ले रे बेत पोतु काता राहासी काता राबांदे बासे खारो ओते केला बांदो बोरी राबांदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर येशूच्या नावाला धन्यवाद करा. धन्यवाद करा आपल्या मुखाने धन्यवाद करा त्या येशूच्या नावाला. ओजी बाजी गरा बांदो बोंदो गोदी राबांता राबाजे गिरा बांदो. आपल्या आत्म्याला तयार करा. ओजी दारा हाजी गरा बांदे बांदे गोजे गली बांदा ओसी कातारा आसे राबांदे एतो कोती राबा हासी करा बांदो. धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. धन्यवाद हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत होतो. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण वचन वाचणार आहोत. यशासाची पुस्तक याचं 54वा अध्याय आणि 17वे वचन सांगते, लोक तुझ्या विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील, पण ती शस्त्रे तुझ्या पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्या विरुद्ध बोलतील, पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल. प्रभू म्हणतो, देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील. हालेलुया. आपला देव किती चांगला आहे. आपला परमेश्वर आपल्याला किती आश्वासन देतो की आपण जे काही करतोय त्याच्यासाठी आपल्याला देव परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील. हालेलुया. आपण प्रार्थना करणार आहोत. लॉकडाऊन आणि कोविड-19च्या भारतात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर ठिकाणी खोटी अफवा पसरवणं व प्रत्येक माध्यमाचा विरोधात आम्ही प्रार्थना करणार आहोत. आम्ही त्यांना थांबवतो आणि घोषित करतो की येशू ख्रिस्ताच्या महान नावाखाली कोणतेही लॉकडाऊन किंवा कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध किंवा कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. हालेलुया. तर आपण जिथे कुठे आहोत ते आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थनेच्या योजनेत आहोत. आपण प्रार्थना करत आहोत आणि आपण अन्य भाषेत हे सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत. पुढं भारतात, महाराष्ट्रात, कुठेही जिथे कुठे जे काही शहरात आपण राहतो तिथे लॉकडाऊन पुढं वाढणार नाही. कोविडची कुठलीही प्रक्रिया पुढं त्याला आपण त्याच्या विरोधात आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत. शैतानाची कुठली युक्ती आपल्यावर चालणार नाही येशूच्या नावात. ओ री जांदे गेरा बासी कोतो बोंदे ओरीला हाते कातीरा बादरा बांदे ओरो जेंदे गेरा बासी कोरो बोंदे गेरा हासेरा बांदे ओरीला बाता कातारा से तेरे बोंदे गिंदा कातारा बांदे ओरी ओजीला हाता कातारा बोंदा बोजी गरा बाजोंदो कुदे बाहाती कातीरा बांदे ओराली कातारा बासेंते एसा तेरा बाहातो कोतरा हासेंते. येशूच्या नावात घोषणा करा. लॉकडाऊन आपल्या शहरात पुढे वाढणार नाही. ते त्याच्या जे काही प्लॅन्स आहे शेताने ते आपण येशूच्या नावात कापतो. ओजी कातारा बांदो ओजीला हाते रे बोंदे गीदारा हाता कातीरा बांदा ओरी असिंता कातेरा आते रो बोंदे गेला हाता कातीरा बांदे ओरी जोंदा गादारा हाता कातीरा बांदो ओरीला हाते रे बेंदे. येशूच्या नावात प्रार्थना करा. घोषणा करा आपल्या मुखातनं. ओ जीरा बहाजीरा बोंदे ए जीरा बोदो गोदीरा बांदा ओरी ए जे खातारी बोंदे गेला मांदो गोदे राहता. शहराचे नाव घ्या आणि शहराच्या नावावर येशूच्या नावात लॉकडाऊनची प्रतिक्रिया, कोविडची प्रतिक्रिया, जे काय जी अफवा पसरली आहे त्या अफवाला आपण येशूच्या नावात संपून टाकतो. ए जे कातीरा बांदे ओरी काताला बांदो ओ किता राहते रा बांदे. शैतानाची कुठली युक्ती चालणार नाही येशूच्या नावात. ओ राबा जेंदे ए जा कातीरा बातरो बोंदे ओरी गरा बाजिंदा गादा राजेरे बोदरो बोजिगा राहता कातारा बांदे ओरीला बाजिंदा गादा राहतो बोंदे गे राहसिंता कातारा बांदे ओरी बाबा बाबा बाहा ओरी आजेदे रे बोंदे गेला बांदो गोदी राहता कातेरा बांदे. धन्यवाद करा येशूच्या नावात. घोषणा करा, प्रार्थना करा. ओजीरे बोंदे गेला बांदो ओजी गादारा बांदे ओरी कातारा बाबा बाहा जिंदे गेरा बांदो ओरी बाबा बाहाला बांदो. धन्यवाद. हालेलुया. ही प्रार्थना आपण येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आजचा. त्याच्यासाठी आपण वचन वाचणार आहोत. आपण यशासाची पुस्तक
त्याचा 60वा अध्याय आणि दुसरे वचन वाचणार आहोत. वचन सांगते, पहा, पृथ्वीवर अंधार आहे आणि राज्यातील लोकांवर मोठा अंधार आहे, परंतु प्रभू आपल्यावर प्रकाश पाडेल आणि त्याचे वैभव तुम्हाला प्रगट होईल. हालेलुया. किती सुंदर वचन सांगितले परमेश्वराने. ओरे बोंदे गिरा हाता. आपल्याला या वर्षासाठी आपले पास्टर क्रिस ओयाखिलोम यांच्या तर्फे जानेवारीच्या ग्लोबल कम्युनियन सर्व्हिसमध्ये आलेल्या मेसेजमध्ये आम्हाला देवाचे आभार मानतो. आणि जानेवारी हा आपला उत्सवाचा महिना आहे. या महिन्यात आम्ही देवाने दिलेल्या या आश्वानाचा आनंद घेऊ आणि आनंद उत्सव साजरे करू. हालेलुया. जे आमचे तयारीचे वर्ष, हे आपले तयारीचे वर्ष आहे. आम्ही त्याच्या विजयी गौरव आणि त्याचे नाव जाहीर करू. 2021 मध्ये आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चमकू. हालेलुया. चर्च वैभवाने चमकेल, जिथे देवदूतांचा क्रियाकलाप आणि क्रिया इतिहासाच्या आधी कधीच होणार नाहीत. हालेलुया. तर आपण सगळे प्रार्थना करणार आहोत या वर्षासाठी. देवाने आपल्याला हा वर्ष तयारीचा सांगितलं आणि हा महिना सेलिब्रेशनचा आहे, तर आपण सेलिब्रेट करू, देवाची स्तुती करू, त्याच्या नावाला आपण गौरव. ओ जेंदे गेरा बाबा झिरो बोंदे गेला मांदो हुदीरा बाबा जिंद गादारा बांदो ओरी आसेरा बांदे गेताली बाबा हासोरो बोंदे ओरी आलेरा बाजी गदारा बांदो बोंदा गारी बाजिंदा गादारा बांदो. येशूच्या नावात आम्ही तुझ्या नावाला येशू प्रभू परमेश्वर गौरवतो, धन्यवाद करतो या वर्षासाठी, या नवीन वर्षासाठी पिता परमेश्वर. हा पहिला महिना जे आम्ही साजरा करणार आहोत. ओ जेगेरा बांदो ओ जिगारा बांदे ओरी आदारा बांदो ओ जेरा बांदे ओदीरा बांदा. मागच्या वर्षापेक्षा अधिक आम्ही चमकणार आहोत. आम्ही नवीन गोष्ट करणार आहोत. प्रभूच्या राज्याला वाढवणारे अजून आम्ही कार्यशील होणार आहोत, बुद्धीत वाढणार आहोत. ओ जेगेरा बाबा बाबा हारी बांदे ओरी बाबा झोंदो गोरी बाबा हासिकारा बांदा ओरी ले रे बोंदे गेदा गादीरा बाबा आसिंदा कातेरा सोंतो कोदीरा बाबा हातेरा लेरा बांदे ओरी अजिंदा गादारा बाबा हाजेरे बोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ओरी बाबा हाजागारा बांदा गोदीरा असेरे बेंदे गेदा गादा गादीरो बोंदे ओरी आजेकारा बांदा गादीरा हासेरे बेंदे गेला मांदो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही घोषणा करतो. ओ रे जांदे गेरा बांदे गिला मांदो गोदेरा बांदे. आमचे चर्चचे मेंबर्स, आमचे सेलचे मेंबर, आमचे पिता परमेश्वर भारतात जिथे कुठे आम्ही परमेश्वर तू सांगतो, तुझी डोळे जिथे कुठे बघू शकतो तिथपर्यंत पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो, आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर. आमचे चर्चेस वाढते, आमचे लीडर्स वाढते, आमचे सेल मेंबर्स, आमचे चर्च मेंबर्स वाढते. ओ जिगारा बाबा जिंदो गोदेरा बांदो ओरी बाबा जागादारा बांदो. पिता परमेश्वर, तुझे वचन आम्ही जगभरात पिता परमेश्वर पसरतो आणि पिता परमेश्वर तुझ्या बुद्धीने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आत्माद्वारे आम्ही पिता परमेश्वर मोठी कामे करतो या वर्षात. ओरी बाजेंदो गोदीरा बांदे ओरी कातारा बाबा झोंदो गोले रे बाते काली बाबा जांदो ओरी आसे खेरा बांदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही गौरवतो. ओरी गादेरा बाबा हांते की तो रोबोंदे गिजादारा बाबा आसे रे बेंदे ओरी कातारा बाबा रोंदो गोदेरा बाहा सिकाला आसेरा बांदा ओरी गारे बोबो पोसिंदा गादारा बाबांदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद, आभार, स्तुती. ओ रे गेजेदेरा बाबा आंता कातेरा बांदे ओरी आजेंदे गेदारी बबोंता कातारा. आम्ही आमच्या पास्टरसाठी धन्यवाद करतो. ओ रे गेदारा बांदे. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ओरी दारे बोंदे गेला आसेरा बांदो ओरी आजिंदा गादारा बांदो. धन्यवाद पिता परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ही सुंदरची वेळ आहे परमेश्वराची स्तुती आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला बोलू आणि त्यांचं स्वागत करू.
येशू ख्रिस्त येशू ख्रिस्ता तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्यासारखा कोणीही नाही. तुझ्या चरणी झुकते आकाश. तुझ्या चरणी झुकते आणि महिमा गाते जमीन. येशू ख्रिस्ता तुझ्यासारखं कोणी नाही. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्या चरणी झुकते आकाश. तुझ्या चरणी झुकते आणि महिमा गाते जमीन. आम्ही गाऊ सदा तू राजांचा आहे राजा. तुझी महिमा होई सदा. तू आहेस प्रभू आमचा राजा. आम्ही गाऊ सदा तू राजांचा आहे राजा. तुझी महिमा होई सदा. तू आहेस प्रभू आमचा राजा. प्रेमळ पित्या आमच्यावर किती प्रेम केलंस. तूने आमच्यावर किती प्रेम केलं. आम्हाला पापातून सोडविण्या पुत्राला कुर्बान केलंस. तुझ्या पुत्राला कुर्बान केला. प्रेमळ पिता प्रेमळ पिता तुम्ही आमच्यावर किती प्रेम तूने आमच्यावर किती प्रेम केलं. केलं. आम्हाला पापातून सोडविण्या पुत्राला कुर्बान केलंस. तुझ्या पुत्राला कुर्बान केला. आम्ही गाऊ सदा तू राजांचा आहे राजा. तुझी महिमा होवे सदा. तुझी महिमा होई सदा. तू आहेस प्रभू आमचा राजा. आम्ही गाऊ सदा तू राजांचा आहे राजा. तुझी महिमा होई सदा. तू आहेस प्रभू आमचा राजा. तू आहेस प्रभू आमचा राजा. तू आहेस प्रभू आमचा राजा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. ही वेळ आहे तुमच्या आवडत्या वास्तविकतेच्या संग्रहाच्या वाचनाची. आज दिनांक 10 जानेवारी 2021 आणि आजचा टॉपिक आहे पुष्टी देण्याचे नीती तत्व. हालेलुया. सुरुवातीचे वचन घेतले गेले आहे रोमकरास पत्र त्याचा 10वा अध्याय 8 ते 10 वचन. आणि ते सांगते, तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो
व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हालेलुया. पास्टर क्रिस्टोया खिलोमे आजच्या वचनातून सांगत आहेत. पास्टर म्हणत आहेत, हे विस्मयकारक आहे की पुष्कळ लोक वरील वचनांना आणि त्याद्वारे चर्चला जे प्रकटीकरण मिळते त्यास महत्वहीन, कमी महत्वाचे रेखतात. इब्री लोकांस पत्र त्याचा 13वा अध्याय 5 ते 6 वचनामध्ये जे प्रकट केले आहे त्याप्रमाणे हे आहे, तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. हालेलुया. या वचनामध्ये 5व्या वचनाच्या सुरुवातीला पवित्र आत्मा एक महत्वाचा सल्ला देतो. तो म्हणतो, तुमची जीवनाची पद्धत द्रव्य लोभा वाचून असावी आणि जे तुमच्याकडे आहे त्याने संतोषी असा. तो तिथे थांबू शकत होता, परंतु तो थांबला नाही. त्याऐवजी त्याने पुढे सांगणे चालू ठेवले आणि प्रथमतः त्याने ते वाक्यच का उदारले त्याचे कारण सांगितले, जे आपण वचन 5च्या शेवटच्या भागामध्ये पाहतो. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. जर तो इथे थांबला असता तर याचा अर्थ असता की आपण केवळ एक अभिवचन पाहावे, जे ठीक असले असते. तरी पुढील वचनामध्ये तो काहीतरी खूप प्रगल्भ असे प्रकट करतो आणि म्हणतो, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. इथे आहे पुष्टी देण्याचे नीती तत्व. देवाने म्हटले आहे म्हणून आपण धैर्याने म्हणतो. हालेलुया. देवाने त्याचे वचन आपल्याला दिले जेणेकरून तुम्ही धैर्याने त्याला साजेसा असा प्रतिसाद द्यावा. हेच आहे जे तुमचे जीवन बदलते. केवळ अभिवचन तुमचे जीवन बदलत नाही, नीती तत्व लागू करणे वापरणे गरजेचे आहे. नीती तत्व लागू करण्यामध्ये देव जे बोलला त्याचे तुम्ही केवळ कथन करत नाही, वचनाला तुम्ही तुमच्या वैयक्तिक विश्वासपूर्ण प्रतिसाद देता. त्याला गरजेचा असलेल्या प्रतिसादाच्या तुमच्या ज्ञानावर आधारित एक अचूक प्रतिसाद वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे शिकला जातो. त्याने आपल्याला तोंड दिली जेणेकरून आपण त्याच्या वचनाला वाचा देऊ शकू आणि त्याच्या परिपूर्ण इच्छेच्या दिशेमध्ये आपले जीवने आणि विधान साच्यामध्ये घालण्यासाठी आणि आकार देण्यासाठी वचनाचा वापर करू शकू. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण आपले पवित्र हात उंचावू शकता आणि माझ्या मागे म्हणू शकता, मौल्यवान पित्या, तू मला अंधकाराच्या क्षेत्रातून तुझ्या गौरवी प्रकाशाच्या राज्यामध्ये रूपांतरित केले आहेस, जिथे मी परिस्थितींवर राज्य करतो आणि सत्ता गाजवतो. राष्ट्रांच्या आणि सरकारांच्या आर्थिक स्थितींवर माझी समृद्धी अवलंबून नाही. तुझ्या वचनाच्या माझ्या घोषणेने मी सततच्या विजयी मिरवणुकीमध्ये आहे. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. माझं नाव आहे गौरव. माझी टेस्ट मनी आहे. मी खेळता पडलेलो होतो तेव्हा. त्याच्यानंतर माझी ना थोडी बॅक साईड दुखत होती. त्याच्यानंतर एकदम जास्त दुखायला लागलेलं. मम्मीला सांगितलेलं का मम्मी मालिश कर. तर मम्मीने बोललं 1-2 वेळेला केलं. त्याच्यानंतर मम्मीने बोललं चिल्ड्रन चर्चमध्ये काय शिकतं. मी बोललं का मी ना प्रेयर करायला शिकतो. तर मी बोललं का हा मम्मा मी प्रेयर करायला शिकतो. तर मम्मीने बोललं का पास्टर मला जसं शिकवते प्रेयर करायला तसंच तू प्रेयर करून तुझ्या बॅक साईडच्या दुखीला पळून घाल. त्यामुळे मी प्रार्थना केली तसंच मग तिकडे बॅक साईडचा दर्द गेला माझा. त्याच्यानंतर मी ना यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि पास्टर आयझॅकला पण धन्यवाद देतो.
हा हालेलुया परमेश्वर राज करतो हालेलुया हालेलुया पवित्र पवित्र प्रभू परमेश्वर आहे तू प्रभू परमेश्वर योग्य आहेस प्रभू योग्य आहेस प्रभू तू आहे की तू आहे पवित्र पवित्र आहे तू प्रभू परमेश्वर योग्य आहेस प्रभू योग्य आहेस प्रभू हालेलुया हालेलुया परमेश्वर राज करतो हालेलुया हालेलुया पवित्र पवित्र आहे तू प्रभू परमेश्वर योग्य आहेस प्रभू योग्य आहेस प्रभू की तू आहे पवित्र पवित्र आहे तू प्रभू परमेश्वर योग्य आहेस प्रभू योग्य आहेस प्रभू उशाराबाहांदराबाला पोषा प्रार्थना करा आपल्या आत्म्याला तयार करा परमेश्वराचे वचन ग्रहण करण्यासाठी लिगे बोशाराबा प्रत्येक वचनासाठी आपल्याला तयार करा स्वतःला तयार करा प्रत्येक वचनासाठी हे वर्ष आपल्या तयारीचे तर प्रत्येक वचनाला ग्रहण करण्यासाठी तयार करा स्वतःला प्रार्थना करा प्रत्येक वचन तुम्ही ग्रहण करशील पवित्र आत्म्याच्या सामद्वारे प्रार्थना करा की ते वचन तुमच्या आत्म्यात राहील जसं आपण 1 तारखेला शिकलो होतो स्वतःला तयार करा की वचन तुमच्या बाहेर नको निघून दे म्हणून बहांदरो शरबालेगे बहु शरहांदरबालेगे बहु शरबहा खाला राजी गौंदर लिग्र बहु शर अंदिरी बोलो कौंद्रबा लिब्रो शकर ओंद्र कात्र बहु शर आतेकर बहुती लिब्रांदर आपल्या हृदयाला तयार करा की वचन ह्यामध्ये राहून वाढत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रिंदला गा बहु शर हांदले ब्रोत्रबा उंद्रले खांद्रबला आपल्या पवित्र हाताला उचला लिगा बहु शत्र मांद्रो कौंद्रबा आपल्या आत्म्याला तयार करा लिगे बहु शर बांधले गे बहुंद्र शतला बहुंद्रबला रिगा बोलो रो शरबाला कांद्रला कात्र बहु शर बांद्रला कांद्रबा शग्र बहुंद्रबला बोला अन्य भाषेत तीव्र रीतीमध्ये लिखो शत्रबा हांद्रबा तीव्रपणे अन्य भाषेत बोलाला आंद्रबा शतबांद्रलो कौंद्रबला ले बहुंद्र ले बहु शरिका ले बहुंद्र खिल ब्रांद ले बहु शरी ले गे बहुंद्र खिल बां शत्र खोलबा रागे बहुशला आंदिगे बहुशकेंदले बहुंदले बहुशक्रबा रागा बाबा शत लगांदले रागा गागा बाशले हेतगे बहु रेले खांद्र बहुशले रेगले बहुशला आंदले बहुशक्र बहुंदले राला लगा जिलेगे बहु गला आली बोले बहुशले बले रांदले बहुशा खोंद्रे 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 बोला हांशरो लो खौशा थोले लेगा आशकोले ओंद्रे
लांद्र शल बहु शकील बा आंद्र शल ओ हात केले बहु शलीब्र आथल गबऊन थकल बहु शकील ब्र बला बला. आम्ही पुढे वाढत आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. त्रिगा बहु शत्र बला बला. आमच्या बरोबर जुडलेला प्रत्येक मेंबर, प्रत्येक व्यक्ती लिखवून द्रबा तयार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लिगा बहु शर बला बांद्र बला बला. रीत्र लखांद्र गबांद्र बला. त्यांच्या आतमध्ये आनंद आहे, त्यांच्या आतमध्ये सामर्थ आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लेगा बहु शर आंद्र बला बहु दखरे बहु शतीला ओ त्र लखांद्र बहु शतीला ब्र आंद्र लखरत कर बहु शर आले ब्र आंद्र के बहु शत लखांद्र बला बला. ओ धन्यवाद 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 परमेश्वर. धन्यवाद देवा तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणासाठी. हा प्रभू, तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद 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 प्रभू. आमच्या जीवनाला तुझ्या आत्म्याच्या सुंदरतेने भरण्यासाठी. धन्यवाद त्या आशासाठी जे आमच्याकडे आहे. धन्यवाद त्या विश्वासासाठी जो तू आम्हाला दिला आहेस. धन्यवाद महान विजयासाठी जे तू आम्हाला दिले आहेस. धन्यवाद त्या वेळेसाठी जो तू आम्हाला दिला आहेस. तुझ्या वचनातून आम्ही शिकून पुढे वाढू. आम्ही बोलतो की आमचे हृदय आणि आत्मा उघडा आहे तुझ्या वचन ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. देवा, या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. बसू शकता तुम्ही सर्व. जोरात टाळ्या वाजू शकता येशू ख्रिस्तासाठी. जोरात वाजू शकतो आपण. तर हॅपी न्यू इयर. शेजाऱ्याला बोलू शकता हॅपी न्यू इयर. हालेलुया. तर हे आपले तयारीचे वर्ष. शेजाऱ्याला परत बोलू शकता हे आपले तयारीचे वर्ष आहे. हे आमचे तयारीचे वर्ष आहे. बोलू शकता हे आपले तयारीचे वर्ष आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय जे परमेश्वर जर आपल्याला काय करायला सांगतो तर बुद्धिमानी ही आहे की त्यासाठी तयारी करा. पास्टरने खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केलं. तर त्याचा आपण रिव्ह्यू करू. स्वतःला परमेश्वराच्या सिद्ध इच्छेमध्ये घेऊन जावा. कशात घेऊन जावा? कशात घेऊन जावा? जर तुमच्याकडे मोबाईल आहे 5 वर्षापूर्वीचा आणि त्यात काय डाउनलोड नाही होत आहे आणि तुम्ही चिंतेत आहात की अरे यात काय डाउनलोड नाही होत आहे आणि कोणी येऊन तुम्हाला बोलले की अरे तुझा मोबाईल 3Gच्या वेळेचा आहे आणि आज काय चालू आहे 4G, तर तुम्हाला काय करावं लागेल? 4Gचा मोबाईल विकत घ्यावा लागेल. आणि जसं तुम्ही 4Gचा मोबाईल विकत घेशीला तुमचे प्रॉब्लेम संपतील. जोपर्यंत तुम्ही 4Gचा मोबाईल नाही विकत घेत तोपर्यंत ते चिंता असेल. तुम्ही बोलू शकता माझ्याकडे व्हिडिओ नाही चालत, माझ्याकडे काही नाही चालत, माझ्याकडे डाउनलोड नाही होत आहे. तुम्ही सर्वांना परेशान करत असशीला, तुम्ही स्वतः पण परेशान होशीला. कारण प्रॉब्लेम कुठं आहे? मोबाईल फोनमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये नाही. प्रेज लॉर्ड. तसंच जेव्हा लोक बोलतात मी जीवनात संघर्ष करत आहोत, मी जीवनात परेशान चिंतेत आहे, प्रॉब्लेम काय? ते पूर्वीच्या ज्ञानात जगत आहे. त्यांना काय करायला हवे? त्यांना स्वतःला परमेश्वराच्या ज्ञानात आणायचं आहे. स्वतःला ह्या वेळेचे परमेश्वराचे ज्ञान, परमेश्वराचे प्रत्येक वेळेसाठी एक ज्ञान आहे. जे ज्ञान परमेश्वराचे तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी होते त्या ज्ञानाने तुम्ही आज नाही जगू शकत. खूप जणांना ही गोष्ट नाही माहित. खूप जण 15 वर्षी जे त्यांच्याकडे ज्ञान होते त्याद्वारे आज जगायचा प्रयत्न करत आहे. हे संभव नाही आहे. तुम्हाला काय पाहिजे? आज साथे ज्ञान, त्यालाच आपण बोलतो रेहमा. हेच कारण आहे की तुम्ही जेव्हा जुना करार वाचता तेव्हा परमेश्वर इस्रायलच्या मुलांना मन्ना देत होता खाण्यास. ते मन्ना काय होतं? परमेश्वराचे एक प्रकारचे ज्ञान, परमेश्वराची महिमा. त्यांना रोजचं मन्ना भेटत होतं. तसंच परमेश्वराचे आज जगण्यासाठी एक ज्ञान आहे. आजची परिस्थिती ही कालच्या परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. तर तुम्ही कालच्या ज्ञानाने आजच्या परिस्थितीवर नाही जगू शकत. या आजच्या परिस्थितींबरोबर नाही जगू शकत कालच्या ज्ञानासोबत. तुम्हाला परमेश्वराविषयीचे ज्ञान बदलावे लागेल. तुम्हाला ओळखावं लागेल आज परमेश्वराची काय इच्छा आहे. कारण काल गेला आहे, आपण आज मध्ये जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि हे खूप जणांबरोबर प्रॉब्लेम आहे. खूप लोक बोलतात माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही येते, माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही येते. कदाचित ते पूर्वीच्या ज्ञानाने प्रार्थना करत असेल. शेजाऱ्याशी बोला आज जगा. आज मध्ये जगायचं आहे. आज जगायचं आहे याचा अर्थ काय? आजच्या ज्ञानात जगायचं आहे. जे वृद्ध लोक असतात ना ते बोलतात
आमच्या काळात तर दूध 1 रुपयाला भेटत होतं. आज जाऊन विकत घ्यायला गेलं तर बघा 50 रुपयाच्या खाली नाही भेटणार. तर तुम्ही आज जगता, पूर्वीच्या काळाच्या गोष्टींवर तुम्ही भांडत नाही की पहिलं 1 रुपयाला दूध होतं, आता 50 रुपयाला आहे. तुम्ही ओरत नाही या गोष्टींविषयी. आता काय काढायला लागतात, 1 रुपया की 50ची नोट. तर आजच्या ज्ञानात जगण्यासाठी तुम्हाला आजचा रेट पाहिजे. ते असतं ना, सेन्सेक्स असतं, सोन्याचा रेट असतो की आजच्या सोन्याचा भाव एवढा. माहिती आहे ना तुम्हाला सोन्याचा भाव कसा असतो हर दिन. आज विकत घ्यायचा तर काय करणार. तसंच आज जगायचं कुठल्या ज्ञानात तुम्ही जगशीला. स्वतःला माहित आहे की आज परमेश्वर काय मन आहे परमेश्वराचे आज. हा तो प्रश्न आहे जे तुम्हाला विचारायचा आहे स्वतःशी. तुम्हाला आज भाजीचा भाव माहित आहे, किंमत माहित आहे, टमाट्याचा तुम्हाला किंमत माहित आहे आजची. पण काय परमेश्वराचे डोके तुम्हाला माहित आहे आज विषयी काय आहे, की आज परमेश्वराला काय पाहिजे. जर तुम्हाला ते नाही माहिती की आज परमेश्वराला काय पाहिजे, तर तुमचं जीवन संघर्षने भरले असेल. तुम्हाला काय वेगळं करायचं असेल काही होईल, कारण तुम्हाला आजचं माहित नाही. काय तुम्हाला आजचं परमेश्वराचे ज्ञान माहित आहे. कारण तुम्ही परमेश्वराबरोबर कालच्या ज्ञानात नाही चालू शकत. तुमच्याकडे काय असावे लागेल, आजचे ज्ञान. तेच तुमची प्रार्थना नसेल जी 50 वर्षापूर्वी होती, 10 वर्षापूर्वी होती, 4 वर्षापूर्वी होती. तुम्हाला माहिती करावं लागेल की आज परमेश्वर तुम्हाला कुठल्या प्रकारे बघतो. लॉर्ड हालेलुया. जर मी तुम्हाला आज विचारले ए फॉर, तर मला पण वाईट वाटेल, तुम्हाला पण वाईट वाटेल. कारण तो टाइम गेला ऍपलचा की मी तुमच्याशी आता ए फॉर ऍपल मध्ये बोलू. तसेच आत्म्याच्या स्तरामध्ये तुम्हाला स्वतःचे ज्ञान वाढवावं लागेल आणि तुम्हाला तुमचं ज्ञान वाढून तिथेपर्यंत पोहोचावं लागेल जिथे असावे लागेल. फक्त वाढवणे केवळ हे पुरेसे नाही, त्याला तिथेपर्यंत पोहोचायचे जिथेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे 4G मोबाईल नाही तर तुम्ही असं बोलणार की मी 2G वरनं 3G वर आलो. 3G पण आता चालत नाही, आता काय चालतं 4G. तर तुम्ही नाही बोलू शकत मी अपग्रेड केलं 2G वरनं मी 3G वर आलं. आता काय चालतं 4G. 2G मधनं 3G ला यायचं की 2G मधनं 4G ला यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही 4G मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही आनंद साजरा नाही करू शकत व्हिडिओचा. हेच कारण आहे की वर्ष कुठले आहे, तयारीचे वर्ष. आता वास्तविकता संग्रहामध्ये आपण बघितलं खूप जण प्रार्थना करतात, त्यांचे प्रार्थनेचे उत्तर नाही आहेत. का आहे, कारण त्यांच्याकडे कुठले ज्ञान आहे, 2G चे ज्ञान. प्रेज द लॉर्ड. यू गॉट टू ग्रो. तुम्हाला वाढावं लागेल आणि कुठेपर्यंत वाढावं लागेल, जिथेपर्यंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जसं ट्रेन आहे, जर तुम्हाला ट्रेननी जायचं आहे तर तुम्हाला ट्रेन पर्यंत जावं लागेल. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कुठेपर्यंत जावं लागेल, ट्रेन तुमच्या घरी येणार, परमेश्वराच्या नजरेत आपल्याला उठावं लागेल. तर परमेश्वराने सांगितलं आहे आपल्याला की कुठले वर्ष आहे, तयारीचे. कुठले वर्ष आहे, तर तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल. जर तुम्हाला तयारीचा गोष्ट सांगत आहोत, मी बोलत आहोत तयारीविषयी, तर तुम्हाला समजायला पाहिजे तर तुमच्या प्रमोशन विषयी आहे. तयारी कशाची केली जाते, ज्यांचं काय होणार आहे, प्रमोशन. परमेश्वर तुम्हाला प्रमोट करणार, परमेश्वर तुम्हाला पुढे वाढवत आहे. त्याची ही इच्छा आहे तुम्ही पुढे वाढू. त्याची इच्छा आहे ती सर्व गोष्ट तुमच्याकडे असाव्यात त्याने जी तुमच्यासाठी इच्छा केली आहे, जी बायबल मध्ये तुम्ही वाचली आहे. म्हणून तो आपल्याला काय बोलत आहे की स्वतःला तयार करा. तुम्ही नाही बोलू शकत नाही देवा पहिला माझ्या प्रार्थनेचे उत्तर दे तेव्हा मी बघेल. परमेश्वरापेक्षा मला तुम्हाला नाही माहिती. प्रेज द लॉर्ड. तर बुद्धिमानी कशात आहे, जे परमेश्वर सांगत आहे त्याच्याप्रमाणे जगण्यास सुरुवात करा. जर आपण शासनाच्या सरकारच्या प्रमाणे जगू शकतो तर परमेश्वराप्रमाणे जगण्यास काय हरकत आहे. सरकार बोलली मास्क लावा, सगळेच मास्क लावून फिरत आहेत. सर्व मास्क लावणं चुकीचं आहे. सरकार बोलली सोशल डिस्टन्सिंग करा, लोक सोशल डिस्टन्सिंग करत फिरत आहे, जेव्हा की सोशल डिस्टन्सिंग नाही चुकीचे आहे. सरकार बोलते की वॅक्सिन लावा, लोक वॅक्सिन लावायला तयार झाले, जेव्हा की हे चुकीचे आहे. जर चुकीच्या गोष्टी करायला लोक तयार आहेत तर आपण मी आणि तुम्ही चांगले करायला तर किती तयार झाले पाहिजे. शेजाऱ्याशी बोला, तयारीचे वर्ष आहे. तुम्हाला सचेत रूपने स्वतःला हलवावं लागेल, आपल्या डोक्याला जागवावं लागेल.
स्वतःला बोलावं लागेल की भावा जागा हो आता, की आता ही वेळ नाही की तू पूर्वीसारखं काम करतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इट्स इम्पॉर्टंट की आपल्याला तयारी करावं लागेल वेगळ्या प्रकारे. कसं करावी लागेल? शेजाऱ्याशी बोला, तयारीचे वर्ष आहे. तयार आहेत? पक्का? तयारी कशासाठी आहे? प्रमोशनसाठी. बोला, तयारी आहे प्रमोशनसाठी. तयारी आहे प्रमोशनसाठी. तयारी आहे सफलताची. तयारी आहे यशस्वी होण्यासाठी, सफलताची. तर आपण मरायला तयारी नाही करत, आपण कशा विषयी तयारी करत आहे? सफलता. तर आपण प्रमोशनसाठी तयारी करत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे वाढण्याची तयारी करत आहे. हालेलुया. आणि तरी का आपण परमेश्वर सांगितलं ते प्रमोशन भेटणार कसे? तर त्यामध्ये आपले डोके नको लावूस. तर सरळ सरळ ते करा जे परमेश्वर तुम्हाला करण्यास सांगितले आहे. तुम्ही त्या प्रकारे नाही जगू शकत ज्या प्रकारे तुम्ही जगत होता, आणि वेगळ्या परिणामाची आशा नाही करू शकत. जर तुम्ही 7 वाजता उठता आणि तुम्हाला उगवणारा सूर्य बघायचा आहे, तर तुम्हाला कधी भेटेल? तुम्ही जीवनभर 7 वाजता सुटला आणि तुम्ही बोलताय मला उगवताना सूर्य बघायचा आहे, तर भेटेल बघायला? कितला उगतो सूर्य? नाही, मला उगताना सूर्य बघायचा आहे. देवाने माझी प्रार्थना नाही ऐकली, मला सूर्य उगताना बघायचा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये का अशी प्रार्थना करत आहे भाऊ? जेव्हा सूर्य उगतो त्या पहिला तू उठ. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करावं लागली यासाठी. तर खूप सारे लोक आहेत जे ह्याच प्रकारे प्रार्थना करतात. मी सूर्य उगताना कधीच नाही बघितलं. कधी 5 वाजता उठला का तर तुम्हाला भेटला असता. 20 वर्षापासून आम्ही प्रार्थना करत आहेत, आम्ही उगवणारा सूर्य नाही बघितला. काही लोकांचं जीवन असेच प्रकारे असतं. खूप लोक असतात, मी खूप वर्षापासून 3 वर्षापासून या गोष्टी प्रार्थना करत आहेत. पास्टर सारखे बोलतो आम्ही ह्या गोष्टीची किती वर्षापासून प्रार्थना करत आहे. त्यात समाधान वेगळे आहे काहीतरी. जसं खूप जण बोलतात माझ्या प्रार्थनेचे उत्तर नाही आहेत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम करता? जे तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे स्वतःशी, ते प्रश्न हा की मी वास्तवमध्ये येशू ख्रिस्तावर प्रेम करतो का? हा तो प्रश्न जे तुम्हाला स्वतःशी विचारायचा आहे. कसं कोण बोलू शकतं माझ्या प्रार्थनेचे उत्तर नाही आहेत? कम ऑन. तुम्हाला माहित आहे की येशूचं नाव किती सामर्थ्य आहे. शैतान पण समोर उभं राहिलं. हा काय प्रश्न विचारतो भावा? शैतान पण ह्यावर आश्चर्यचकित आहे की तुम्ही बोलताय माझ्या प्रार्थनेचे उत्तर नाही आहेत. की बाबा कोण बोलू? येशूच्या नावावर त्यांनी प्रार्थना केली आणि उत्तर नाही आलं. शैतानला पण माहिती आहे हे इम्पॉसिबल आहे. कारण काय ख्रिस्ती लोकांना वाटतं त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर नाहीत का? कारण आहे वास्तवमध्ये त्यांनी येशूवर प्रेम नाही केलं. ते चर्चमध्ये आलते आपल्या प्रार्थना सुलझवण्यासाठी, आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. त्यांना वाटलं की चर्च काय आहे? संकटे सोडवण्याचे स्थान. चर्च प्रॉब्लेम सोडवण्याचे स्थान नाही आहे. खूप जणांना माहित नाही चर्च काय आहे. जर मुलगा जन्माला येतो, तुम्हाला माहिती आहे बाळाला गुडघ्यावर चालवलं नाही पाहिजे, पण तो चालतो ना गुडघ्यावर. हॅलो, बाळ गुडघ्यावर चालतात, मान्य करशील? आता मी बोललो माणूस गुडघ्यावर चालतो, योग्य स्टेटमेंट आहे का चुकीचे? पण माणूस आपल्या जीवनात एक टाइम कुठं चालतो? गुडघ्यावर. तसं चर्च प्रॉब्लेम सोडवण्यासाठी नाही आहे. हा, एक वेळा जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता तर आम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवतो. तर तुम्हाला वाटतं ह्यासाठीच फक्त चर्च आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. समजवलं मी तुम्हाला? समजलं का? माझे बोलणे किती जणांना समजले? एक वेळ तुम्ही आलता, तुम्ही जग गुडघ्यावर, तर आम्ही तुमचे प्रॉब्लेम सोडवले. तुम्हाला वाटतं जीवनभर आम्ही सोडवेल, तर तुम्ही चुकीचे आहात. चर्च काय आहे? ट्रेनिंग ग्राउंड. चर्च मध्ये आपण ट्रेनिंग घेतो दुसऱ्यांचे संकट सोडवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. चर्च मध्ये तुम्ही स्वतः ट्रेन करतात, कारण तुम्ही काय कराल? दुसऱ्यांचे प्रॉब्लेम संकटे सोडवाल. कारण जेव्हा तुम्ही चर्च मध्ये आलता तेव्हा तुमचे स्वतःचे संकटे सोडवले गेले होते, आणि आता तुम्ही नवीन प्रॉब्लेमचे वाट नाही बघत. फक्त बसलाय तुम्ही जीवनभर सायलेंट मूड मध्ये. एक सॉल्व झाली, परत आला दुसरं बोलणार. पास्टर चर्च मध्ये काय सायलेंट मूड असतात, एका प्रॉब्लेम नंतर दुसरा प्रॉब्लेम येतो. मी 6 महिन्यापासून प्रॉब्लेम मध्ये पास्टर, परत प्रॉब्लेम आले. जे 6 महिन्यापासून तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही नाही केलं. तुम्ही कसली वाट बघत होता? दुसऱ्या प्रॉब्लेमची.
तुम्हाला माहिती आहे मनुष्य असाच आहे, त्यांना प्रॉब्लेमची प्रेम आहे, त्यांचे डोके तुम्हाला माहिती आहे, त्यांचे डोके फिरवले गेले आहे. इतका मनुष्याला हिप्नोटाईज केले गेले आहे की जीवनात सर्व काही ठीक असेल तर मनुष्य चिंतेत येतो. त्याकडे काहीच नाही, सकाळपासून रात्रभर ते चिंतेत असतात. मला हा प्रॉब्लेम, मला हा चिंता आहे, मला ह्या चिंता आहे. आपल्या जीवनातून चिंता काढा. प्रेज द लॉर्ड. आणि माहिती आहे चिंता कशी निघेल? तयारी करून. प्रेज द लॉर्ड. आणि माहिती आहे चिंता कशी निघेल? तयारी करून. जे परमेश्वराने बोलले त्याकडे लक्ष द्या. तर कुठला वर्ष आहे? तयारीचे वर्ष. बोला, तयारीचे वर्ष. कुठले वर्ष? तयारीचे वर्ष. कुठले? पक्का? पहिली तयारी समजले का? पक्का? बट वो आप कर नहीं पाओगे जब तक ये नहीं, पहला पॉइंट नहीं करोगे. सही? तो मैं आपको बता रहा हूँ वो होगा कैसे. Praise the Lord. तर पहिला पॉइंट पास्टरने सांगितला आहे. तुम्हाला माहित आहे पास्टरने काय सांगितलं? 4 वस्तूवर तुम्हाला तयारी करायची आहे. मी लवकर 4 गोष्टी बोलून टाकू. आपण एक गोष्ट घेऊ आणि त्यावर शिकू. पहिलं आहे आपल्या हृदयाला तयार करा देवाची सेवा करण्यासाठी. परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. तिसरं आहे सुवार्तेसाठी तयारी करा. चौथं काय आहे? परमेश्वराशी भेटण्यास तयारी करा. परमेश्वराला भेटायला तयारी करा. बोलू शकता पहिला आपल्या हृदयाला तयार करा. प्रभूची सेवा करायसाठी, देवाच्या घरासाठी तयारी करा. सुवार्तेसाठी तयारी करा. परमेश्वराची भेटायला तयार करा. 4 गोष्टी. त्यातलं सर्वात प्रथम काय आहे? आपल्या हृदयाला तयार करा देवाच्या सेवेसाठी. खूप महत्वाचे आहे. एक अशी लाईन आहे ज्यावर मी पूर्ण जीवनभर प्रचार करू शकतो. याचा अर्थ काय आहे हे खूप महत्वाचे आहे. ही ती गोष्ट आहे जे मनुष्य स्वतःला तयार नाही करत. त्यांच्या हृदयाला तयार करतात लग्नासाठी, आपल्या हृदयाला तयार करतात शिक्षणासाठी, आपल्या हृदयाला तयार करतात खूप साऱ्या कामासाठी. खूप कमी लोक आहेत जे स्वतःच्या हृदयाला तयार करतात देवाची सेवा करण्यासाठी. ते आपल्या हृदयाला तयार करतात गावाला जाण्यासाठी, लग्नाला नाचायसाठी. तर खूप कमी लोक आहेत जे आपल्या हृदयाला तयार करतात प्रभूची सेवा करण्यासाठी. ते त्यांच्या हृदयाला तयार करतात पिकनिकला जाण्यासाठी, आपल्या हृदयाला तयार करतात पिक्चर बघण्यासाठी, आपल्या हृदयाला तयार करतात झोपण्यासाठी. तर खूप कमी लोक आहेत जे आपल्या हृदयाला तयार करतात प्रभूची सेवा करण्यासाठी. सो इम्पॉर्टंट. इट्स बिग. जेव्हा मी ह्या गोष्टींचा विचार करतो मी बोलतो वाव, या गोष्टी ज्या परमेश्वर मला पहिल्या दिवसापासून मदत केली मला शिकवण्यासाठी. तर मी माझे हृदय तयार केलं ते प्रभूची सेवा करण्यासाठी. मला अजून काहीच करायचं नव्हतं आणि करायचंय, पुढे करणार. माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, मी प्रभूची सेवा कशा प्रकारे करू. आज नाही, मी पहिल्या दिवसापासून हेच विचार करत होतो. तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या हृदयाला तयार केलं आहे का प्रभूची सेवा करायसाठी, प्रभूला ओळखण्यासाठी. खूप महत्वाचे आहे. चला एक वचन बघू. दुसरा इतिहास 12 अध्याय 13 ते 14 वचन. रहमावाच्या यरुशलेमवर आपले सामर्थ्य वाढवले. तो राज्यावर आला तेव्हा 41 वर्षाचा होता. त्याने यरुशलेममध्ये 17 वर्ष राज्य केले. किती वर्ष? इस्रायलच्या सर्व वंशामधून परमेश्वराच्या यरुशलेमची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबाबाच्या आईचे नाव नामा अमोनी नगरातील होती. रहबाबाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता. हालेलुया. आणि किती वर्षापर्यंत राज्य केले? 17 वर्षा. उसने वह कार्य किया जो बुरा है, क्योंकि अर्थात नहीं है, अर्थात नहीं होना चाहिए क्योंकि इंग्लिश में क्या लिखा है? बिकॉज. वो अर्थात हिंदी में गलत लिख दिया हमने. उसने वह कार्य किया जो बुरा है क्योंकि उसने अपने मन को यहोवा की खोज में नहीं लगाया. तो उसने कितने साल बुराई की? सोच की देखी. वाईट करण्याचे कारण काय होतं की त्यांनी आपल्या मनाला देवाला शोधण्यास नाही लावले. प्रत्येक व्यक्ती ज्याला वाईट नाही करायचं आहे त्याला काय करावं लागेल? देवाचा शोध.
दिसतंय इथे. त्याने किती वर्ष राज्य केले? 17 वर्ष. आणि 17 वर्ष त्यांनी राज्य कसं केलं? वाईटाने. विचार करून बघा. विचार करून बघा. आणि त्याला कधीच नाही समजलं की तो चुकीचं करत आहे. खूप लोकांवर असेच आहे की त्यांना समजत नाही ते काय करतात. जोपर्यंत त्यांना तुम्ही बसवत नाही आणि सांगत नाही भावा जे तू करत आहे ते चुकीचं आहे, त्यांना वाटत ते बरोबरच करत आहे, ते बोलतात मला काही समजत नाही. तुम्ही वाचलं त्यांनी किती वर्ष वाईट काम केले? 17 वर्ष. 17 वर्ष त्यांनी वाईट काम केले. आणि त्याचे कारण काय होते? कारण होते की त्याने आपल्या मनाला, आपल्या हृदयाला देवाला शोधण्यास नाही लावले, देवाचा शोध नाही केला. हेच त्याचे कारण होते. आणि हाच आपला पॉइंट आहे की स्वतःला तयार करा कशासाठी? प्रभूची सेवा करण्यासाठी. जेव्हा तुम्ही तुमचे मन देवाच्या सेवेसाठी लावता, सेवा करण्यासाठी लावता, तर तुम्ही काय होता? वाईटापासून लांब होता. तुम्ही वाईट व्यक्तींपासून लांब व्हायला सुरुवात होता. तुमचं जीवन काय म्हणतं? पवित्र. जे लोक तुम्हाला तुमच्या जीवनात नाही पाहिजे ते काय कापायला सुरुवात होते त्यांची. ज्या जागेवर तुम्हाला नको पाहिजे त्या जागांपासून लांब होण्यास सुरुवात होते. जसं मी कुठलीही शिवी देऊ नाही शकत, शिवीगाळी नाही करू शकत, ना झोपेत करू शकत, ना माझ्या मनात. का? कारण मी काय आहे? पास्टर आहे. माझ्या तोंडात शोभा नाही देणार. ते देईल का शोभा? माझे मित्र जे पण माझ्यासमोर शिव्या देतील तर माझं बोलणं काय असेल? भावा माझ्यासमोर शिव्या नको देऊ. एकतर मी त्यांच्यापासून लांब जायला तर ते माझ्यापासून लांब जातील. का लांब होतील? कारण मी आता कुणाला शोधत आहे? यहोवाला, परमेश्वराला. माझे मित्र दारू पित, बल्कि ते पित होते. 2 होते मित्र जे दारू पित होते, उलटे सीधे काम करत होते. आता काय झालं? मी पास्टर झालो. ते माझ्यापासून त्यांना मी बोरिंग करतो, ते मला बोरिंग करतात. ते काय झालं? हळूहळू काय झालं? मी लांब होत राहिलो. जगापासून मी काय झालो? लांब. कारण मी त्यांना नाही समजणार आणि ते मला नाही समजणार. का? माझं मन कुठं लागले? परमेश्वरावर. आणि मी परमेश्वराप्रमाणे जगणार आहे. जगायचं आहे त्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे. ते लोक माझ्या जीवनात जे बरोबर नाही बसत, स्तब्ध नाही बसत, ते काय होतील? वेगळे होतील हळूहळू. मला पाठी खेचायला ते नसणार. ऐकता तुम्ही? पाठी खेचतील ते मला. माझ्यासमोर शिवी देऊ शकतील ते. माझा कोणी मित्र असं नाही करत. जेव्हा तुम्ही देवाच्या शोधात आहात, तुम्ही वाईटापासून काय होशीला? लांब. तो 17 वर्ष वाईट करत होता. काय होतं? संकट काय होतं? त्यांनी देवाला नाही शोधले. तुमचं मन बायबल वाचण्यात आहे, बायबल शोधण्यात आहे. तुम्ही कुठल्या लोकांना शोधशीला जे तुम्हाला बायबल शिकवतील? तुम्हाला ते मित्र भेटणारच नाही. ते बोलतील चल ना चित्रपट बघायला 3-4दा बोलतील, 5व्यांदा बोर होतील. तुम्ही बोलशीला नाही मी चर्चला चाललोय. 5व्यांदा तेच बोलतील टाटा बाय बाय जावा, चर्चवाला भावा जावा. थोड्या दिवसात ते बोलतील, तुम्ही बोलशील त्यांना येशू तुमच्यावर प्रेम करतोय. थोड्या दिवसात ते फोन करणं बंद करतील. हे झालं, तुम्ही वाईटापासून लांब झाला. तुमचं जीवन कुठे गेलं? योग्य रस्त्यावर आलं. तुम्हाला पाठी खेचू नाही शकत. कोण तुम्हाला पाठी खेचू नाही शकत आता? हालेलुया. ऐकता तुम्ही? तर आपलं मन कुठे लावा? प्रभूची सेवा करण्यासाठी. स्वतःला तयार करा. काश मी तुम्हाला ह्याचा आशीर्वाद मोजू शकेल की किती आशीर्वाद येत आहे हे. आपल्यातील किती लोक आहे जे ह्या गोष्टी समजतात? माझ्या स्टाफला विचारा, चर्च ऑफिसमध्ये काम करण्याची मजा किती आहे. कमीत कमी त्यांना शिव्या तर ऐकावं लागत नाही ना राजनीती खेळावी लागते. प्रेज द लॉर्ड. आपल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर काम करावे नाही लागत. हे स्वतःमध्ये आशीर्वादित आहे. बॉस त्यांच्यावर प्रेम करतो की बॉस तुमची चिंता करतो. त्याला तुम्हाला पळवायचं नाही आहे, त्याला तुमची चिंता आहे. हेच मोठं आशीर्वादित आहे. कुठं भेटतात असे बॉस आजकाल? साहेब असे कुठे भेटतात आजकाल? काय होते? वाईटापासून लांब होत आहेत. कारण ते काय करत आहेत? प्रभूची सेवा. ह्याच कारणास्तव आम्ही तुम्हाला बोलतो चर्चमध्ये लीडर बना. यासाठी नाही की तुमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे खूप, पण ह्यासाठी की तुम्ही काय व्हा? वाईटापासून लांब व्हा. ते विचार करतात नाही आम्हाला लीडर बनवतात, आम्हाला 4दा यावं लागेल, सोमवारी पण यावं लागेल, शुक्रवारी पण यावं लागेल, मग यावं लागेल, त्या यावं लागेल. माहिती नाही, जर आम्ही नाही बोलल तर दुसरे कोणतरी बसलेच आहेत वाईट लोक, वाईट कामासाठी बोलवण्यासाठी. कुठेतरी जावं लागणार भावा. इथे नाही जाणार तर तिथे जाणार. निश्चय आहात तुम्ही. शरीर आहे तुमच्याकडे. इकडे नाही आला तर तिकडे जावं लागेल. चर्चमध्ये नाही आलं तर दुसरीकडे जावंच लागेल.
चर्चचे मित्र नाही भेटतील तर बाहेरचे मित्र भेटतील. चर्चवाले तुम्हाला खोलवर घेऊन जातील, जिथून काय भेटेल? स्वर्ग. आणि चर्चच्या बाहेर तुम्हाला चर्चपासून लांब घेऊन जातील, तिथे काय भेटेल तुम्हाला? नर्क. स्वतःला विचारा ना, तुमच्यात किती बदल झालेला आहे? झाला की नाही झाला? का? कारण तुम्ही तुमचं मन कुठं लावलं? देवाच्या सेवेसाठी. तर जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. किती प्रॉब्लेम संकटापासून तुम्ही वाचलात ऑलरेडी. तुम्हाला सर्व माहीत आहे. नाही वाचला का तुम्ही खूप संकटापासून? चर्चमध्ये नसता तर तुम्ही आज मास्क लावून फिरत असता सर्वीकडे. विचार करा, जे फेफडे आहेत त्यांना किती मेहनत कराल. ते बोलतील 2 वर्षांनी भाऊ थकलो आता. कारण तुम्ही जेव्हा मास्क लावता तेव्हा काय होतं, तुमचे फेफडे जरा नैसर्गिकरित्या तुम्ही असा श्वास घेताय. पण जेव्हा तुम्ही जेव्हा मास्क लावतात एक दबाव आला आणि तुमचे फेफडे मग जोरात काम करायला लागतात. हे सिंपल लॉजिक आहे. त्याच्यावर किती दबाव आला तुमच्या फेफड्यांवर. चर्चमध्ये तुम्हाला समजलं की आम्ही काय केलं. आम्ही तुम्हाला हिंमत देत राहिलो हिंमत तुम्हाला. कुणाचं काय वाईट झालं? लोक बोलतात हे नाही झालं, ते नाही होणार. काय झालं? 31 तारखेला पण आम्ही इथंच होते ना इकडे. किती लोक होते इथे? आम्ही जे बोलतो आम्हाला माहिती आहे आम्ही काय बोलतो. सरकारला पण माहीत नाही तो काय बोलतो. सरकारला एकच गोष्ट माहिती आहे की त्याला माहीत नाही उद्या काय होणार आहे. हेलो. आम्हाला माहिती आहे आम्ही काय बोलतो. जगाला एकच गोष्ट माहिती आहे की त्यांना ते बोलतात पण ना, ते म्हण एक, अब तो कल का कोई भरोसा ही नाही. उद्याचा काही विश्वासच नाही. हेच त्यांना माहिती आहे जगाला. विचार करा, ह्या असं चाललं आहे जगात. तर मला आणि तुम्हाला माहीत आहे की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. 2023, 2026 नाही 2030 मध्ये. पण त्यांना काय माहिती आहे जगाला की उद्याचा काहीच भरोसा नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं करुणा संपेल. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं चर्च पुन्हा उघडेल. नाही बोललो होत का तुम्हाला आम्ही पहिला? आम्ही जगाप्रमाणे नाही बोलत. पता नाही भैया आता काय होईल. पण आम्हाला माहिती आहे कारण आमचं डोकं कुणावर आहे? प्रभूवर. तर आता भेट का नाही, आपण भेटतोय ना. कुणी थांबवलं का? लोकांना काय पाहिजे? वॅक्सिन, लस पाहिजे. वॅक्सिन घेतली तर तुम्हाला नरकात जायला कोणच थांबू नाही शकत. कारण वॅक्सिन काय करेल? तुमच्या प्राणला बदलेल. जी वॅक्सिन आहे खूप खतरनाक आहे. त्यात काय आहे? mRNA. RNA काय करतं? तुमच्या DNAला बदलायचा प्रयत्न करतं. त्याला एकदम नीट समजायचं आहे तर लेमॅनच्या भाषेमध्ये. समजा तुम्ही घरात झोपलाय, ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, स्पार्टा आणि ट्रॉयच्या मध्ये युद्ध चालले होते. मी आठवण्याचा प्रयत्न करतो कुठला राजा कुठल्या राणीला पळून नेत होता. तर गोष्ट ही होत होती की एक राजा एक राणीला पळून नेत होता. एक राजा दुसऱ्या राजाच्या राणीला, कारण ती सुंदर होती. हा दुसरा राजा आपल्या बायकोला शोधत होता, राणीला शोधत होता. स्टोरी काय होती की एक राजा काय होता, देश शक्तिशाली होता. जो दुसरा राजा ज्याची बायकोला पळवलेला तो कमी शक्तिशाली होता. समजण्यासाठी नेपाळचा राजा होता आणि दिल्लीवाले पळून घेऊन गेले. समजलं येतं का? आता नेपाळवाला इंडिया बरोबर कसं भांडण करेल, समजलं का? त्यांनी योजना केली, घोडा तयार केला युद्धाचा आणि त्यामध्ये सैनिक लपवले. उत्सव म्हणाला. मोठा घोडा होता, सगळे डान्स वगैरे करतो. त्यांना वाटलं दुसऱ्या राजाला वाटलं ह्यांनी हार मानली. तर रात्रभर त्यांनी दारू वगैरे पिलं, थकले आणि हे लोक आत घुसले. आणि आत घुसून त्याद्वारे पूर्ण राज्य जाळून टाकले. तशाच प्रकारचे आहे हे. समजण्यासाठी की आतमध्ये जर शत्रू आला तर तो बाहेरच्याला एंट्री नाही देणार. mRNA वॅक्सिन तीच आहे. जर तुम्ही वॅक्सिन घेता तर तुम्ही शत्रूसाठी दरवाजा खोलता. काय बोलता? चालता फिरता कम्प्युटर, संगणक बनता तुम्ही, चालता फिरता. त्या आतमध्ये एक चिप टाकली जाते आणि मी इथे बसून जे पाहिजे ते तुम्हाला विचार देऊ शकतो. ते विचार तुमच्या आतमध्ये टाकू शकतो. तिथे जायचं आहे, हा पण मी ठरवेल तुम्हाला तिथे नाही जायचं. तुम्ही चालते फिरते रॉबोट बनता, चालणारा रॉबोट. लोक बोलू लागले मला वॅक्सिन पाहिजे. मी तर घ्या मग बघा. आणि कोणच त्याला काढू नाही शकत. जर एकदा आतमध्ये गेली तर तुम्ही त्याला बाहेर नाही काढू शकत. हा त्यांचा गेम आहे.
तर सन्नाटा झाला, सर्वीकडे शांतता झाली. हेच आहे, तिथे लोक आले नाहीत आज, ते घरी बसून लाडू खात आहेत. नंतर येतील परत, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. येतील शेवटी, बोलते पास्टर माझं डोकं फिरत आहे, प्रार्थना करा माझ्यासाठी. मी तर बोललो पळा आता. आता काय करू शकता? आता काय करू शकतो आपण? प्रार्थना पण कामाला नाही येणार. नाही, प्रभू सर्व काही करू शकतो, प्रभू सर्व काही करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, हे वाला नाही करू शकत प्रभू. मी पहिल्यापासून सांगितलं तुम्हाला. ओके, तर हे बोललं का पास्टर माझ्या शेजाऱ्याने वॅक्सिन घेतली आणि मी त्याला बोललो चर्चमध्ये चल. मी तर बोलतो नको आणू त्याला. तर त्याचं काहीच नाही होऊ शकत. ऐकू आले का? शेजाऱ्याला बोला वॅक्सिन वाल्यासोबत काहीच नाही होऊ शकत. मी सांगत आहे तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल मस्ती चालू आहे, भावांनो जागे व्हा. शेजाऱ्याला बोला जागे व्हा, तयार व्हा. काय व्हा? तयार व्हा. तुमच्या सिस्टमला काय करतील? हॅक. काय करतील? कारण त्यांनी आतमध्ये काय टाकलाय? व्हायरस. लॉर्ड, तुम्ही कुठे पण चाललाय आणि अचानक तुम्ही कुठे पण जाशील. तुम्हाला थांबायचं असेल पण थांबू नाही शकत, कारण कंट्रोल कुणाच्या आतमध्ये? ते पिक्चर बघितलेलं ना पहिला? नाही बघितले का असे पिक्चर? ह्या सत्ता तुम्ही आता आले आहात. ते पिक्चर नाही बघितलं रॉबर्ट रजनीकांतचा? ठक 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 तो तिकडं ऑपरेट करतो. त्याच तरह तुम्ही आलाय. तो पिक्चर काय झाला? चित्रपट आता सत्य. हे आता काय त्या परियोची कहाणी नाही, हे काय आहे? सत्य आहे. कुठे पण जाऊन ते इंजेक्शन लावू नका. तापाचं इंजेक्शन, माहिती करून घ्या ते इंजेक्शन नक्की कसलं आहे. ते सर्व काय करतील ते लस देण्यासाठी, तर ते प्रयत्न करतील. सर्व काय करतील ते बघावं लागेल. त्या काचेमध्ये काय टाकलं, त्या इंजेक्शनमध्ये काय टाकलं आहे, काय टाकलं आहे. चिठ्ठी घ्या डॉक्टर करणं, केस पण करा. जे डॉक्टर चुकीचा त्यांचा प्रयत्न करा तर केस पण करा, सोडू नका. फक्त युद्धाचा वेळ आहे, युद्धाची वेळ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याशी बोला तयारीचे वर्ष, तयारीचे वर्ष, तयारीचे वर्ष. तर पहिलं काय आहे? प्रभूची सेवा. भीती तर दाखवत नाही ना मी, तर वाचवतोय का भीती दाखवतोय तुम्हाला? कोविडच्या गेंडे कुणाशी आहे? चर्च बरोबर. कारण चर्चला सत्य माहित आहे, त्यांना पण सत्य माहित आहे, पण ते बोलणार नाही. आपण काय करणार? आपण बोलणार सत्य. पण चर्चचे पैसे हे सरकाराकडनं येत नाही, माझे स्वतःचे पैसे हे बाहेर देशातून विदेशातून येत नाही. हालेलुया. तर ऐकताय तुम्ही? तर मी बिंदास बोलू शकतो. वॅक्सिन घेणे काय आहे? चुकीचे आहे. तर हे काय फक्त चुकीचं नाही, पण हे स्वतः विरुद्ध केलेला एक अपराध आहे. प्रेज लॉर्ड. तर समजलं का mRNA वॅक्सिन काय आहे? त्यामध्ये काय आहे? चिप आहे. तर ते चिप मेन आहे. त्यांना व्हायरसचं काही घेणं नाही. त्यांना काय आहे? मेन काय आहे? चिप आहे. याच कारणास्तव तुमच्या आतमध्ये काय टाकायचे? त्यांना छोटे छोटे चिप. ते चिप तुमच्या रक्ताभर पसरत राहील आणि जेव्हा त्यांना तुम्हाला कंट्रोल करायचं, नियंत्रित करायचं, तर ते काय आणतील? 5G आणतील. 5Gचं नेटवर्क सर्वीकडे पसरेल. ते कुठून पण तुम्हाला कंट्रोल करू शकतील. तुम्ही रस्त्यानं चाललाय, ते पकडतील, बाबा ह्याला आजारी आहेत. अशासाठीच आपण काय करतो? आपण युद्ध करत आहोत, लढत आहोत. हालेलुया, हालेलुया. तर बोला हे आपले तयारीचे वर्ष आहे. तर आपल्या हृदयाला कशा प्रकारे तयार करायचं आहे? प्रभूच्या सेवेसाठी. जे तुम्हाला सांगत आहे ते करा. जेव्हा तुम्हाला बोललं जाईल की वास्तविकता संग्रह वाटा, तर वाटा. काय होशील? वाईटापासून लांब होता. मी तुम्हाला सांगितलं मी जिवंत का आहे? कारण मी देवाची सेवा सुरू केली. तर मी नसतो होता तुम्हाला सर कोणी सांगितले असते का? कारण मी एक पास्टर आहे. हालेलुया. मला माझ्या जीवनाची चिंता नाही आहे. मला चिंता कोणाची आहे? तुमची. कारण कोणी तुम्हाला धोका नको देऊ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मी आपल्या हृदयाला काय करत आहे? प्रभूची सेवेसाठी तयार. मी ऑलरेडी तयार केलंय, मला नाही करायचं. हालेलुया. तुम्हाला शिकवतोय मी. आपल्या खूप जणांनी हृदय तयार केले आहे, काही जणांना करण्याचे बाकी आहे. तर हे तयारीचे वर्ष. शेजाऱ्याला बोला तयारीचे वर्ष आहे. काय करा? प्रभूची सेवा. हालेलुया. जेव्हा चर्चमध्ये तुम्ही येता तर तुम्ही माझ्यावर हे नाही करत, मेहरबानी नाही करत आहे. मी पण येतो चर्चमध्ये. तर नाही, लोक बोलतात नाही मी पैसे देऊन आलो चर्चमध्ये. कम ऑन, असा विचार करू नका. तुम्ही चर्चवर कधीच मेहरबानी नाही करू शकत.
चर्च आहे जे तुमचं जीवन वाचवतं. आता चर्च हे संकट सोडवणंच नाही. चर्चमध्ये तुम्ही स्वतःलाच ट्रेनिंग देता, कारण तुम्ही दुसऱ्याचे संकट काय करशीला सोडवू शकशीला. लॉर्ड, आणि जे आम्ही तुम्हाला सांगत आहे कुणाच्या भल्यासाठी सांगत आहे, तुमच्या भल्यासाठी सांगत. आमचा कुठला स्वार्थ नाही. हे का आम्ही गोष्टी तुम्हाला सांगत आहे, कारण तुमचे मन प्रभूच्या सेवेमध्ये राहून दे. कशात असो, तुमचं मन कशात असो, जर तुम्हाला आम्ही बोलेल दशमांश द्या, दशमांश द्या. तुम्हाला जेव्हा बोलेल पार्टनरशिप करायचे आहे, पार्टनरशिप द्या. कारण ह्या गोष्टी तुमचं मन कुठं ठेवतील, प्रभूमध्ये. आपके लिए, मेरे लिए बिल्कुल, क्योंकि वो चीजें आपका मन किसमें लगा के रखेंगी, प्रभु में. कारण बायबल बोलते जिथे तुझे धन आहे तिथेच तुझे मन असेल. खूप लोक आहेत जे चर्च सोडून जातात आणि त्या चर्चमध्ये त्यांचं धन नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठलं वर्ष आहे हे? तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी आहेत. आपण एक लढाईमध्ये का आम्ही एवढं चर्च खोलतोय, का आपण एवढे सर्व कामं करतोय, तर खतरा सर्वात जास्त कुणाला आहे? मला. लोक, कारण जर सरकार जर पकडतील तर कुणाला पकडतील? लोक तर काय, तुम्ही तर काय करशीला, निघून जाशीला. मला माहीत आहे ह्या गोष्टी सर्व, आणि मला काहीच वाईट वाटत नाही या गोष्टीविषयी. येशू ख्रिस्तालाही माहीत होतं की त्याचे शिष्य त्याला सोडून पळतील. माहिती आहेत, काही आहेत जे एकदम घाबरून पळतील, काही आहेत जे असं कधीच नाही करणार. काहीच वाईट नाही वाटत. कुछ ऐसा नहीं करेंगे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आम्ही काय करत आहे, तुम्हाला मजबूत बनवत आहे. काय करत आहे? तुम्हाला तयार करत आहे. कारण का, तुम्ही प्रत्येक संकटाला काय करा, तुमचं सहन करण्याची ताकद वाढेल प्रत्येक संकटाला. प्रेज द लॉर्ड. आपण वचन खोलू स्तोत्र संहिता 37 37 अध्याय याचे 4 वचन आपण वाचू. मध्ये वाचा. Delight thyself also in the Lord, and he shall give thee the desires of thy heart. यहोवा को अपने सुख का मूल जान. किसको मुख जान? यहोवा को. क्या किसको? देवाची सेवा हे आनंदाने कर, म्हणजे तो तुला जे तुला हवे आहे तो आनंदाने देईल. कशी करायची आहे सेवा? आनंदाने. कशी? येशू तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे सर्व काही आहे. प्रेज द लॉर्ड. मध्ये बोलतो यहोवा को अपने सुख का मूल जान. कुणाला? देवाला. जे काय सुख येतात ते त्याचं कोण आहे मूल? यहोवा. सर्वांचं काय आहे मूल? यहोवा. असं मुलं येतात, हा सुख आलं, नोकरी भेटत सुख आलं. नाही, तुमचं सुख कोणात पाहिजे? देवामध्ये. मध्ये लिहिलं आहे की यहोवा को अपने सुख का मूल जान. काय करेल? तुझ्या इच्छांना पूर्ण करेल. सिंपल आहे. जेव्हा तुम्ही देवावर मन लावशील तर तुमच्या मनातली इच्छा काय होतील? आपोआप पूर्ण होतील. जणांना हे माहित नाही, ते आयुष्यावर प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आनंद ह्या गोष्टीचा साजरा करायचा आहे की तुम्ही कुठे जाणार आहात? स्वर्गात. अरे येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र, तो स्वर्गात आहे. हालेलुया, ग्लोरी. ऐकताय? देवाला सुख माना. कुणाला? ज्याचा अर्थ काय आहे की यहोवाला, देवाला आपल्या मनापासून शोध. ते तुम्हाला सांगितले करा ते कर, त्याची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला देवाची सेवा करा. जे तुम्हाला करण्यास सांगितले ते करा. सेवाचा अर्थ काय? हाच आहे. सेवामध्ये कोण सांगतो तुम्हाला? ज्याची सेवा होत आहे. सेवा त्या प्रकारे करा ज्या प्रकारे देवाला पाहिजे आहे. लोक असेच आहेत जे बोलतात चर्चमध्ये मी देवाची सेवा करत आहे. तो जे बोलतात त्या प्रकारे करतात की आपल्या मनाचे करतात? तुम्ही तुमच्या मनापासून करतात, कदाचित ती सेवा नाही असणार, नाही असू शकत. तुम्हाला ते करावं लागेल जे तुम्हाला परमेश्वराने करण्यास सांगितले आहे. आता तुम्ही करशीला पण ती सेवा नसणार. प्रेज द लॉर्ड. किती जण माझी गोष्ट माझं बोलणं समजतंय? काही खोटं बोलत आहे मी? पुष्कळसे लोक आहेत जे प्रभूसाठी, देवासाठी खूप काही करत आहेत, प्रभूसाठी ती सेवा नाही आहे. ते बोलतात काही तर करत आहे ना आम्ही. तुम्हाला हात दाबायला सांगितलं, तुम्ही काय करत आहे? पाय दाबत आहात. तर बेटर आहे माहिती करून घ्या काय दाबायचं आहे देवाला. गोष्टी नाही करू शकत जे तुम्हाला पाहिजे. तुम्ही बोलता नाही मी कमीत कमी येतोय तर चर्चला, नाही तर येतोय मी मीटिंगला, देवाची इथे सेवा करतोय मी, येऊन इथे.
येऊन इथे तुम्ही देवाची सेवा करताय. येऊन कशी काय तुम्ही सेवा केली देवाची सांगा. जायचंय कसं नाही बोलताय. आम्ही आलो 10च्या टायमिंग 11ला आलो आणि देवाची सेवा केली. चर्चमध्ये येऊन प्रभूचं काय केलं, काय वेळ काढली प्रभूसाठी तुम्ही बोलताय. ये सवाल लोग पूछते हैं, बोले नहीं हम चर्च में जाते हैं प्रभु से प्यार करते हैं. तर प्रभूशी प्रेम तुम्ही तेव्हा नाही करत जेव्हा तुम्ही चर्चमध्ये जाता. प्रभूशी प्रेम तुम्ही तेव्हा करता जेव्हा प्रभूने जे तुम्हाला सांगितले तुम्ही ते करता. विचार करू नका मी प्रभूशी प्रेम करतो, मी चर्चमध्ये आलो. तुम्ही स्वतःशी प्रेम करताय. तुम्ही स्वतःच्या आशा पूर्ण करायला चर्चमध्ये आलात. काही लोक दसमान असा देतात की त्यांना वाटतं की पैसे येत राहावं म्हणून ते दसमान देतात. तर जेव्हा आम्ही दसमान देतो तर सगळं काही ठीक असतं. त्यांचं काही मन नाही ह्यामध्ये. काय आहे बनियाचा धंदा. प्रेज द लॉर्ड. दसमान देतो, सर्व काही सुरक्षित असतं म्हणून मी दसमान देतो. मी बोलतो प्रेम कुठे आहे ह्यामध्ये. प्रेम कुठे जे त्यांनी तुम्हाला करण्यासाठी सांगितलं आहे. प्रेज लॉर्ड. तर तुम्ही हे असं बोलणं शिकत मी चर्चला जातो प्रभूची सेवा कर. चर्चमध्ये जाणं हे प्रभूची सेवा नाही. शेजाऱ्याला बोला चर्चमध्ये जाणं ही प्रभूची सेवा नाही. तुम्ही बोलशील प्रभू सेवा मी कसं करू. जेव्हा चर्चमध्ये तुम्ही येता तर कुणाला तरी घेऊन या. सिंपल. तर आज तुम्ही सांगू शकता मी जेव्हा चर्च गेलो मी प्रभूची सेवा केली कारण कुणाला तरी मी येशूविषयी ओळखण्याची संधी दिली. येशूची सुवार्ता मी सांगितली. तर ज्या व्यक्तींना तुम्ही आणलं त्याला तुम्ही काय करता पकडून ठेवता. त्याविषयी प्रार्थना करता. काय प्रार्थना करता की ते समजचे बुद्धी उघडत आहे येशूच्या नावात. प्रत्येक रविवारी तुम्ही बोलता चला चला. तुम्ही फॉलोअप घेता चला चला चला. भावा सेलमध्ये या, भावा चर्चमध्ये या. ह्याला आपण सेवा बोलू शकतो. तुम्ही काय करता ही सेवा करता. तुम्ही आता ते करता जे परमेश्वराने करण्यासाठी सांगितलंय. ह्याला आपण काय बोलू शकतो सेवा. फक्त जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता त्याला आपण फक्त सेवा नाही बोलू शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या हृदयाला तयार करा. शेजाऱ्याला बोला आपल्या हृदयाला तयार करा. आपल्या हृदयाला तयार करा. आपले हात उचलून प्रार्थना करा. बोला अन्य भाषेत. केंद्रे बहुशरबा हांद्राला खांद्रा बहुशरबा आंध्रपालबा रबा शोत्र खोलग्रबा. आपल्या हाताला उचलून अन्य भाषेत प्रार्थना करा. रिगे बहुशर हांद्रबा रिंद्र बहुशत्र. करा अन्य भाषेत प्रार्थना. करा अन्य भाषेत प्रार्थना. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला करायला सांगत आहे पूर्ण मनापासून हृदयापासून करा. त्याला काय करा देवाची सेवा करण्यास काय करा तयार करा. ओके. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर उभे राहू शकता. पहिल्यांदा आले आहे का कोणी. ओके. टाळ्या वाजवण्याचं स्वागत करा. माझी अशी इच्छा आहे जे आम्हाला सत्य माहिती आहे ते तुम्हाला पण माहिती पडो. जे बोलणे तुम्हाला खूप वेळेपर्यंत समजण्यात नाही येणार. मी तेव्हा समजाल जेव्हा तुम्ही येशूला आपला प्रभू म्हणून ग्रहण करशील. ही प्रार्थना तुम्हाला माझ्यानंतर करायची आहे. आपले डोळे बंद करा. या प्रार्थनेला माझ्यानंतर आपल्या तोंड उघडून बोला आणि आपल्या मनात पूर्णपणे विश्वास करा. पासून जे आम्ही तुम्हाला सांगितले ते तुम्हाला पण समजायला सुरुवात होईल त्याची. बोला हे प्रिय पित्या मी विश्वास करतो तुझ्या प्रिय पुत्र येशूमध्ये जीवित परमेश्वराच्या जीवित पुत्रामध्ये विश्वास करतो की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठविले. जेव्हा तो जिवंत झाला मी जिवंत झालो. आज मी येशूला जीवित परमेश्वराच्या जीवित पुत्राला माझ्या आत्म्यामध्ये बोलवतो प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी घोषणा करतो येशू ख्रिस्त आजपासून येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आज माझा उद्धार झाला आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून माझ्याकडे अनंत जीवन आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. जोरात टाळ्या वाजवू शकता ह्यांच्यासाठी. हालेलुया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. उभे राहा 1 मिनिट. प्रभू मी प्रार्थना करतो ज्या मुलांसाठी ज्यांनी आताच येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिलं आहे.
येशू ख्रिस्ताचं नाव ह्यांच्या जीवनावर ह्यांच्यावर सदासाठी बनून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्यांनाचा ह्यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या समजद्वारे, तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या आशाद्वारे, प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. ते आशीर्वादित आहेत आणि आत्ताचपासून ते त्यांच्या जीवनात आशीर्वादांना बघतील. त्याच्या नावात मागतो, आमेन. बघू शकता तुम्ही जोरात एकदा टाळ्या वाजवू शकता आपण ह्यांच्यासाठी. वेळ आहे आपली भेट, आपला दसमान देण्याचा. तर जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करू गॉयरचं. कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू. त्याच्यासाठी गाणं का मी गाणं, त्याच्यासाठी गाणं का मी गाणं, त्याच्यासाठी गाणं का मी गाणं, त्याच्यासाठी गाणं का मी गाणं. टाळ्या वाजवणार का मी वाजवतो, टाळ्या वाजवणार का मी वाजवतो, टाळ्या वाजवणार का मी वाजवतो, टाळ्या वाजवणार का मी वाजवतो. हातून स्वीता का मी उजवितो, हातून स्वीता का मी उजवितो, हातून स्वीता का मी उजवितो, हातून स्वीता का मी उजवितो. त्याच्यासाठी नाचाल का मी नाचे, त्याच्यासाठी नाचाल का मी नाचे, त्याच्यासाठी नाचाल का मी नाचे, त्याच्यासाठी नाचाल का मी नाचे. कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू, कोण आहे आत तू आहे येशू. गाव हालेलुया, हालेलुया, 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 हालेलुया. आपण आपल्या हाताला उचलून धन्यवाद देतो परमेश्वर, दयेसाठी, करुणासाठी आणि प्रेमासाठी. परमेश्वरा धन्यवाद. परमेश्वरा आमच्यावर एक प्रेम करण्यासाठी धन्यवाद, त्या वेळेसाठी जे तू आम्हाला दिली आहेस, की आम्ही आमची भेट आमच्या दसमास बरोबर तुझा सन्मान करू शकलो. ही भेट दसमास तुला ग्रहण करण्यास योग्य आहे. जसं आम्ही दिले आहे हे जे 100 गुणा 1000 गुणा की आमच्याकडे आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. नवीन बिझनेस व्यापार सुरू करण्याची बुद्धी विचार ह्यांच्याकडे येत आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात. हिंमत यांच्याकडे येत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू तूच आहेस इच्छा आणि काम ह्या दोन्ही करण्याचा प्रभाव टाकतोस. तू ह्यांच्यामध्ये इच्छा टाकत आहेस मोठे काम करण्यासाठी आणि त्या बल उत्पन्न करत आहेत ते काम करण्यासाठी. भेटवर आम्ही आशीर्वादाचं आव्हान करतो, घोषणा करतो की ही भेट राजाला वाढवत आहे येशूच्या नावामध्ये. मल्टिप्लिकेशनचा नियम या भेटवर चालू आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. काही विशेष अनाउन्समेंट आहे. सर्वात पहिली अनाउन्समेंट आहे, 1 वाजता आपले इंग्लिश चर्च चालू असते. तुम्हाला माहिती आहे खूप सारे चर्चेस बंद केले. जर तुम्हाला असे व्यक्ती माहिती आहे ज्यांना इंग्लिश चर्च पाहिजे तर सांगा. तुम्हाला माहिती आहे एकच चर्च चालू आहे आपले, बाकी सर्व चर्च बंद आहेत. मला हे आवडत नाही की कोणी पण निष्ठून जाऊन दे, हरवून दे. ख्रिश्चन असो नॉन ख्रिश्चन असतो, तुम्ही कोणालाही आणू शकता. पहिला आपण नॉन ख्रिश्चन पर्यंत पोहोचायचो, पण तुम्हाला माहिती आहे आता
ख्रिश्चन वगैरे कुणाकडेही तुम्ही पोहोचू शकता. आपल्याला त्यांना त्यांच्या चर्चमध्ये काढायचं नाही, पण आपल्याला त्यांना एक चर्च द्यायचं आहे. हालेलुया. त्याच्या व्यतिरिक्त एक मोठी गोष्ट आहे की 26 जानेवारीला आपली चंगाईची सभा आहे. हालेलुया. वाव. ह्या टायमाला लोकांना चंगाईची खूप गरज आहे. मानसिक चंगाई, भावनात्मक चंगाई, आर्थिक चंगाई आणि शारीरिक चंगाई, विशेष करून मुले आणि यूथ आणि टीनेजर्स, कारण त्यांच्या डोक्याला पूर्णपणे बर्बाद केले आहे. मीटिंग खूप स्पेशल आहे. मी प्लॅन केली नव्हती, परमेश्वरानेच प्लॅन केली आहे. परमेश्वराला हे असं ह्याला करायचं आहे. मी म्हणलं वाव, ह्या वेळेमध्ये प्रभू हीच वेळ आहे जे खूप लोक आहेत त्यांना बरे व्हायचे आहे, चंगाईची गरज आहे. आता आपल्याकडे संधी आहे, पण उघड्यावर हे करू शकतो सर्व. प्रेज द लॉर्ड. त्यांना सांगायला सुरुवात करा, सेंटर बनवण्यास सुरुवात करा. जे इथे येऊ शकतात त्यांना बोलण्यास सुरुवात करा. खूप स्पेशली जाणार आहे. मी तुम्हाला सांगू शकतो 26 तारखेची सभा खूपच स्पेशल आहे. कारण सांगा, मी तुम्हाला सांगितलं ना, तर शारीरिक चंगाई बरे नाही होणार. सारे लोक जे मानसिक परिस्थितीमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत, त्यांना कुठलीच आशा दिसत नाही. मुलांना पण माहीत नाही शाळा कधी उघडणार, धंद्यावाल्यांना पण नाही माहिती धंदा कधी उघडणार आहे. जणांकडे पण खूप काही प्रश्न आहे, त्यांच्या आतमध्ये राग भरला आहे, कुडकुडाट भरली आहे खूप लोकांच्या आतमध्ये. परमेश्वर बोलला आहे, मी त्या सर्वांना बरे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. इनफॅक्ट जी मेन गोष्ट परमेश्वर सांगितली आहे, मानसिक आणि भावनात्मक चंगाई कुठली, आणि आपल्या प्रियजनांना हे केलं, हरवले प्रियजन, लांब गेले त्यांच्यापासून. हे नाही की कोविड वाढला होता, पासून बरे झाले असते, त्यात पण डॉक्टरांनी ट्रीटमेंट नाही केली. चंगाई सभाला खूप महत्त्वाने घ्यायची आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे ही चंगाई सभा. लोकांना सांगायला सुरुवात करा, बोलण्यास सुरुवात करा. नक्कीच लोकांना खूप साऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे, त्यांना जखमेवर मलम पाहिजे. ईश्वराला करायचं करेलच, तर ह्याकडे लक्ष द्या. तर उभे राहू शकता तुम्ही. धन्यवाद देऊ आपण परमेश्वराचा. धन्यवाद देव परमेश्वर, आपल्या हात लावून धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद द्या परमेश्वराचा की तुम्ही तुमच्या हृदयात तयार करू शकाल परमेश्वराच्या सेवेसाठी. धन्यवाद द्या. लोक मागत आहे, तुम्ही प्रभूची सेवा करायची आहे तुम्हाला. धन्यवाद द्या परमेश्वराला. धन्यवाद द्या आपल्या जीवनासाठी. धन्यवाद द्या परमेश्वरा की तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता. धन्यवाद द्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. तर देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्माची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर सर्वदा असो, आमेन. निश्चित लय आणि करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल आणि मी परमेश्वराच्या घरात निवास करेल, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काम करते.